झाडावर चढू नको, बाबा मारतील. नदीवर जाऊ नको, बाबा मारतील. शाळेत जा, नाही तर बाबा मारतील. हे करू नको, ते करू नको, बाबा मारतील. मग मुले सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भीतीनं मुलं शाळेत जातात, अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच मुले प्रेम करू लागतात. मनामधून बाबांना हद्दपार करतात. बाबांपासून 4 हात लांबच राहतात. आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि बाबा घरात असले की स्मशान शांतता असते. मुले शपथ घेतात, ती सुद्धा आईचीच. बाबा शपथेच्याही लायकीचा नसतो. मुले आईवरच गाणी करतात, आईवर कविता करतात. लंगड्याचा पाय कधी बाबांना म्हणत नाही का? पायाला ठेच लागली की मुले बापरे म्हणत नाहीत का? साने गुरुजींनाही श्यामचा बाप कधी दिसत नाही असं का? फक्त मुलांच्या नावापुरताच बाप असतो. मुलाचे नाव आणि आडनाव याच्यामध्येच नावापुरता बाप असतो. विठ्ठलाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात, देशाला माता म्हणतात आणि मनातून मात्र बाबा हद्दपार झालेला असतो. बाबा म्हणजे बाबुलबुवा, बाबा म्हणजे निर्दयी, कठोर, मारकुटे. स्वप्नात येणारा एक बाबुलबुवा होऊन जातो. बाबा म्हणजे रुपये पैसे कमवण्याचे यंत्र सुरतो. त्यांनी तेवढेच काम केले, झाले, त्याचे कर्तृत्व संपले. पण असे नाही. छातीत धडकी भरते बाबा गेल्यावर. डोळ्यातून का अश्रूंचा पूर ओघळतो, पाऊस धो धो वाहतो बाबा गेल्यावर. पायाखालची जमीन का सरकल्यासारखी वाटते बाबा गेल्यावर. का बेसहारा झाल्यासारखे वाटते मुलांना बाबा गेल्यावर. का मुले हंबरतात बाबा गेल्यावर. आणि मग आठवू लागतं सारे संसार गाढाने, त्याच्या डोळी रडगाणे. जिंदगीचा भार पाठी, जिंदगीचा भार, बापा आयुष्याचे गाणे, बापा आयुष्याचे गाणे. सारे करून सवरून त्याने काही नाही केलं, मुखी मायेची मूरत. बाप मुखी मायेची मूरत, त्याला आरोपी केलं. देती शिवाशाप सारे, असे कसे सारे जिने. पाठी जिंदगीचा भार, बापा आयुष्याचे गाणे, बापा आयुष्याचे गाणे. कोणी मांडतो रे बाप एका जगाच्या निराळा. कोणी दावतो तयासी कसा फाटका विरळा. शब्द अपुरे पडती तरी शब्दात लेखने. पाठी जिंदगीचा भार, बाप आयुष्याचे गाणे. बाप बाप करी कोणी, बाप सोडून या जाता. कोणी पूजतो तयाशी, बाप भासतो विधाता. दयाविन सुने वाटे, वाटे अधुरे हे जिने. बाप जिंदगीचा भार, बाप आयुष्याचे गाणे, बाप आयुष्याचे गाणे. बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणार शरीर. बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणार मन. स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणार अंतःकरण. ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली, त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली. कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ. कारण बाप असतोच जीवनाचा आधार, जीवनाचा आधार, जीवनाचा आधार. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागवला तरी त्याची माया अमाप आहे. तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. न बोलता प्रेम करतो, न सांगता आधार देतो, न थकता कष्ट करतो, तो फक्त बाप असतो. खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत
मी कुणी पाहिला नाही, मी कुणी पाहिला नाही. खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हटले नाही. माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी पुन्हा पाहिले नाही. आपल्या कष्टाची शिदोरी तो हसत हसत आपल्या मुलांवर कुर्बान करतो. अरे तोच बाप असतो जो आपल्यासाठी दुःखामध्येही हसत असतो. संपूर्ण जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल बाबा, संपूर्ण जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल, पण माझ्यासाठी माझे बाबा तुम्ही जग आहात. तुम्ही माझे जग आहात. मुलांची सारी दुःख तो स्वतः अबोल राहून सहन करतो. आम्ही त्या देवाच्या सजीव मूर्तीला, प्रतिमेला वडील म्हणतो. असला खिसा रिकामा तरी कधी त्यांनी नाही म्हटलं नाही. माझ्या वडिलांसारखं मनाने श्रीमंत दुसरं कुणी नाही. बाबा तुम्ही माझ्या पाठीशी आहात, ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुझ्यामुळेच बाबा मी आज जगाला तोंड देण्यास सज्ज आहे. जगाच्या प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यास, जगातील प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यास मी सज्ज आहे. जेव्हा बालपणी कुणी विचारायचे तुला मोठे होऊन काय बनायचे आहे, तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नसायचे. पण आता एकच उत्तर आहे. माझ्या बाबांप्रमाणे मला कर्तृत्ववान श्रेष्ठ माणूस बनायचे आहे. कारण बाबा म्हणजे आवाज न करता, डोळ्यात अश्रू न आणता रडणारा या जगात आपला फक्त एकच बाप असतो. आपला बाप असतो. या जगात इतर कुणीही मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही. जास्त प्रेम कुणीच करू शकत नाही. प्रत्येक वेळी खाली पडल्यावर जो आपल्याला उचलतो तो आपला बाबा असतो. चुका केल्यावर ओरडतो पण तरीही सावरून घेतो तो आपला बाबा असतो. तुम्ही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे मोठा माणूस म्हणून पाहणारं ते एक व्यक्तिमत्व म्हणजे तुमचा बाबा असतो. तुम्ही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार, अशी एकच व्यक्तिमत्व ते म्हणजे तुमचा बाबा असतो. बाबा म्हणजे स्तंभ, प्रत्येक वादळात काही न बोलता खंबीरपणे उभा राहणारा, ढाल, आपल्या परिवारावर आलेल्या प्रत्येक संकटाला एकटा सामोरा जाणारा आपला बाबा असतो. ती व्यक्ती जो आपल्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी काहीही करू शकते. डोळ्यातील अश्रू हळूच पुसून चेहऱ्यावर हास्य आणणारा आपला बाबा असतो. स्वतःसाठी कधीही एकही रुपया खर्च न करता आपल्या मुलांसाठी पाहिजे तो घेऊन येणारा एकटा बाबाच असतो. आयुष्यात सगळं काही मिळेल पण या बाबाला तुम्ही कधी विसरू नका. कारण त्याची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. बाबा नावाचा कल्पवृक्ष आयुष्याला आकार देतो, आयुष्याचे संस्कार देतो, पंखामध्ये बळ देतो, प्रवासाला दिशा देतो, जन्मभराची छाया तर देतोच पण न संपणारी अशी मायाही करतो.